नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपल्या देशातील निवडणूक आयोगाला अर्धांगवायू झाला आहे की काय असे वाटायला लागले आहे. निवडणूक आयोग सरळ सरळ विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे का देत नाही हा अजून एक जटिल प्रश्न बनलेला आहे. कारण निवडणूक आयोगाने भेटीची वेळ दिली होती, त्या भेटीसाठी 300 खासदार चालले होते. मग त्या 300 पैकी निवडणूक आयोगाने आदेश दिल्याप्रमाणे केवळ 30 प्रतिनिधी भेटायला जाणार होते. वरवर पाहिले तर निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना सरकारी उत्तर कशाला असे आता सारी जनता म्हणत आहे. कारण सरकारच्या प्रवक्त्यांना या प्रश्नामध्ये नाक खुपसण्याची काही गरज नव्हती, पण आयोग एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे हे सर्व जनता पाहत आहे. त्यामुळेच हे भारतातील निवडणूक आयोगाच्या विश्वसनीयतेवर आता जनतेतून प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. आपल्या देशातील निवडणूक आयोग आणि त्यांचा इतिहास अगदी उज्ज्वल आहे. विशेषतः आपल्यावर 150 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड या देशामध्ये निवडणूक आयोग नावाचा प्रकार अस्तित्वातच नव्हता. ही कपोलकल्पित कथा नाही, हे सत्य आहे. 1996 सालामध्ये त्याच इंग्लंड देशामध्ये निवडणूक आयोग स्थापन करण्यासाठी तेथील सरकारने निर्णय घेतला. त्यानंतर अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडचे एक मोठे शिष्टमंडळ भारतात दाखल झाले होते. कारण आपल्याच लोकशाही मानणाऱ्या देशाचा निवडणूक आयोग शिस्तबद्ध आणि निष्पक्ष आहे, जनतेच्या विश्वासाला पात्र आहे अशी त्यावेळी जगभर खात्री झाली होती. विनाकारण खुसपटे शोधून काढणाऱ्या इंग्रजांनीच स्वतः भेट देऊन त्याबाबतची ग्वाहीच दिली होती. त्यामुळे आपल्या निवडणूक आयोगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगभरातील निवडणुकांचा पर्यवेक्षीय अभ्यास करण्यासाठी बरेच लोक भारतात येत होते. पण आता हा भूतकाळ झालेला आहे. या भूतकाळातील अभूतपूर्व गोष्टी आता आपण दररोज बघत आहोत. सध्या तरी आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार सुरू झाला आहे की काय, कारण हे आता जवळपास बऱ्याच बाबतीत दिसून येत आहे. पूर्वी ही निवडणूक आयोग 100% पक्षपात रहित होता असे नाही, पण तो कणाहीन होता असेही कधी वाटले नाही. TN शेषन नावाचे वादळ जेव्हा निवडणूक आयोगाच्या मुख्य पदावर आरूढ झाले आणि त्यांनी अनेक निर्णयांचा असा काही धडाका लावला की त्यामध्ये केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्तारूढ पक्षातील अनेक जण घायाळ झाले होते, हा इतिहास आहे. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयुक्त शेषन यांच्या शेषनागी फण्याला चिरडण्याचा प्रयत्न अजिबात केला नव्हता, हे या ठिकाणी नम्रपणे नमूद करण्याची गरज आहे. त्यानंतर आलेले आयुक्त शेषन नसले तरी निदान त्यांच्यामध्ये शेषन यांचा उरलेला शेष अंश तरी नक्कीच जागृत होता. जगभरातून आपल्या निवडणुकांचे अवलोकन करण्यासाठी हल्ली कोणीही येत नाही. याचे कारण कोणतेही असले तरी त्याची चर्चा करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. सत्तेवर असणाऱ्यांनी कोणकोणती पथ्य पाळावी याचा धडा शिकवण्यात किंवा शिकवण्यासाठी आम्ही पात्र नाही. मात्र आपला महाबलशाली निवडणूक आयोग कोणकोणते भयानक प्रयोग करीत आहे त्याचे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी की सत्ताधारी निवडणूक आयोगाच्या बाजूने उभे आहेत. सरकारने खरे तर या प्रकाराला वेसण घातली पाहिजे, कारण हे कोणत्या क्षणी उलटणारे शस्त्र आहे. सध्याच्या सरकारमधील सामर्थ्यशाली बडे लोक नक्कीच याचा विचार करीत असतील, पण त्यांनाच पक्षातील बोलघेवडे आणि नवीन आलेले वाचाळवीर आणि चोंबडे प्रवक्ते जणू काही सरकारची आणि आयोगाची बदनामी कशी होईल यावरच भाष्य करण्यासाठी जन्मलेले दिसतात. निदान आपल्या आयोगाने तरी खाली डोके वर पाय असे वागू नये इतकीच आमची आग्रहाची विनंती आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.